नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाचा आजचा आपला दुसरा दिवस. आजच्या भागामध्ये आपण ध्यानाचा श्लोक म्हणणार आहोत आणि हे ध्यान कशासाठी? तर ललिता महात्रिपुर सुंदरीचं वर्णन करणारी 1000 नावं आपण म्हणणार. ती म्हणत असताना तिचं रूप आपल्या मनःचक्षूंसमोर असावं म्हणून तिचं ध्यान करण्यासाठी असणारा असा हा ध्यानाचा श्लोक. संथा पद्धतीनं आपण हा म्हणूया आणि संथा पद्धतीनं स्तोत्र म्हणायला शिकायला सुरुवातही करूया. हा उपक्रम चालू असताना आपण रोज 2 श्लोकांची संथा घेणार आहोत. पण रोजच्या ऑडिओची सुरुवात मात्र आपण ध्यानाच्या श्लोकांनी करूया. म्हणजे हा ध्यानाचा श्लोक आपला पाठ होईल आणि देवीची वेगवेगळी विशेषणं जरी रोज शिकलो तरी सुद्धा तिचं ध्यान, तिची मूर्ती आपल्या मनःचक्षूंसमोर राहील. या देवतेचं वर्णन करत असताना अनेक वेळा आलेला एक संदर्भ असा की तिच्या शरीराची छटा सुद्धा शेंद्री रंगाची आहे आणि लाल रंगाशी तिचं खूप जवळचं नातं आहे. तिला 3 डोळे आहेत आणि तिच्या मुकुटामध्ये माणिक जडवलेले आहेत. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. ती कशी आहे? तर शरीराचे अवयव पुष्ट असणारी अशी ती आहे. तिच्या हातामध्ये एक सोन्याचं पात्र आहे आणि त्याच्यामध्ये मध भरलेला आहे. तिचे पाय हे लाल रंगाच्या कमळासारखे दिसत आहेत आणि अशा वर्णनाची ही ललितांबिका, तिचं रूप माझ्या डोळ्यासमोर असो, तिला मी नमन करतो, असा हा ध्यानाचा श्लोक आहे. आज आपण हा ध्यानाचा श्लोक संथा पद्धतीनं म्हणूया. प्रत्येक ओळीचे 2 तुकडे करून ते खंड मी 5-5 वेळा म्हणेन आणि पहिल्यांदा ऐकून झाल्यावर आपण माझ्या पाठोपाठ ते म्हणू शकाल. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता पहिल्या ओळीचा पहिला पाद म्हणूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां 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 माणिक्यमौलिस्फुरत् 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 माणिक्यमौलिस्फुरत्. आता संपूर्ण ओळ म्हणूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखी तारानायकशेखरां स्मितमुखी तारानायकशेखरां स्मितमुखी तारानायकशेखरां स्मितमुखी तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां. मा म्हणजे लक्ष्मी आणि अशी ही लक्ष्मी कशी आहे तर पीनवक्षोरुहां म्हणजे पुष्ट अशा शरीराची आहे. मापीनवक्षोरुहां 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 मापीनवक्षोरुहां. आता दुसरी ओळ पूर्ण म्हणूया. तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां
तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहाम् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहाम् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहाम्. आता तिसरी ओळ म्हणूया. पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकम् 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 रक्तोत्पलं बिभ्रतिम् रक्तोत्पलं बिभ्रतिम् रक्तोत्पलं बिभ्रतिम् रक्तोत्पलं बिभ्रतिम् रक्तोत्पलं बिभ्रतिम् पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं 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 रक्तोत्पलं बिभ्रतिम् सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम् ध्यायेत् परामम्बिकाम् ध्यायेत् परामम्बिकाम् ध्यायेत् परामम्बिकाम् ध्यायेत् परामम्बिकाम्. आता चौथी ओळ पूर्ण म्हणूया. सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम् सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम् सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम् सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम्. ध्यानाचा संपूर्ण श्लोक एकदा म्हणूया. सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहाम् पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिम् सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम्. आता ललिता सहस्रनाम स्तोत्रातला पहिला श्लोक म्हणू. या संपूर्ण स्तोत्रातले सगळे श्लोक हे अनुष्टुप छंदात असल्यामुळे 2च ओळींचे हे श्लोक आहेत. स्तोत्रामधला पहिला श्लोक आता आपण म्हणूया. ओम श्री माता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता. ओम श्री माता श्री महाराज्ञी 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 श्रीमत्सिंहासनेश्वरी 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 श्रीमत्सिंहासनेश्वरी. ओम श्री माता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी ओम श्री माता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी ओम श्री माता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी ओम श्री माता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी. चिदग्निकुंडसंभूता म्हणजे चैतन्याच्या अग्निकुंडात जी जन्माला आली आहे, म्हणजे प्रत्यक्ष चैतन्य रूपच आहे अशी. चिदग्निकुंडसंभूता 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 देवकार्यसमुद्यता
देवकार्यसमुद्यता देवकार्यसमुद्यता देवकार्यसमुद्यता देवकार्यसमुद्यता चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता कार्यसमुद्यता। ही देवी कशी आहे तर चैतन्याच्या अग्निकुंडामध्ये ही जन्माला आली आहे, म्हणजे साक्षात चैतन्य रूपच आहे आणि देवांच्या इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करून देवकार्य समुद्यता त्यासाठी ही जन्माला आली आहे। चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता। आता पूर्ण श्लोक एकदा म्हणूया। ओम श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता। आणखीन एकदा संपूर्ण श्लोक म्हणूया। ओम श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता। आजच्या भागामध्ये आपण ध्यानाचा श्लोक म्हणायला शिकलो आणि स्तोत्रातला पहिला श्लोकही म्हणायला शिकलो। यानंतर उद्यापासून आपण रोज ध्यानाचा श्लोक एकदा म्हणू आणि पुढचे 2 श्लोक रोजच्या भागामध्ये आपण शिकूया। आजचा भाग इथे थांबूया। तुम्हाला हे शिकत असताना म्हणत असताना काही अडचणी आल्या, काही शंका असतील तर आपण मला विचारायला हरकत नाही, मी त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन। श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः।